होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध राज्यात गोडाधोडाचे जेवण केले जाते आणि रंगाची उधळण करत हा सण साजरा करण्यात येतो. सध्या या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण केवळ होळी पेटवण्यापुरता किंवा रंगाची उधळण करण्यापुरता मर्यादित नाही. यामागे विशेष अशी पौराणिक कथा आहे. या कथेतून होळीनिमित्त पुरणपोळी करण्यामागचे महत्त्व तसेच होळी पेटवण्यामागचे कारण आहे. त्यासोबतच बोंब मारण्यामागे देखील एक कारण आहे. ही नेमकी पौराणिक कथा काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. काय आहे होळीची पौराणिक कथा? होळी या सणामागे एक पौराणिक कथा आहे. या कथेनुसार ढुंढा नावाची एक राक्षसीण होती. ती अतिशय वाईट होती. ती लहान मुलांना ठार मारायची. तिच्या या कृत्यामुळे संपूर्ण लोक हैराण झाले होते. तिला अनेकदा लोकांनी शिव्या दिल्या, तसेच तिचा पाठलाग देखील केला. परंतु ती कोणालाच दाद देत नसे. लोक तिच्या मागे बोंबा मारायचे परंतु ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे. तिच्या या कृत्याला लोक कंटाळले आणि त्यांनी एक दिवस सूर्यास्तसमी एकत्र जमण्याचे ठरवले. त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरातून 5-5 गोव्या, 5-5 लाकडे आणली आणि ती गोल रचली. त्यानंतर ते पेटवून दिले. त्याचा प्रचंड विस्तव पेटला आणि त्याच्या ज्वाला भडकू लागल्या. त्यानंतर शेकडो लोक एकत्र आले आणि ढुंढा राक्षसिणीच्या नावे बोंबा मारू लागले. तिला शिव्या देऊ लागले. हे दृश्य पाहून ढुंढा घाबरली. तिला भीती वाटली. लोक मला पकडून या अग्नीमध्ये टाकतील आणि मारून टाकतील, असे ढुंढा राक्षसिणीला वाटले आणि ती घाबरली आणि दूर पळून गेली आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ज्या दिवशी ही राक्षसीण पळून गेली त्या दिवशी कुळधर्म कुळाचार पुस्तकात लिहिल्याप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेचा दिवस असल्याचे लेखक गजानन खोले यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी ती पळून गेली त्यावेळी घरातील सर्वच मंडळींना आनंद झाला आणि त्यांनी हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान शेतातून नुकतेच नवीन गहू आले होते. त्याचे पीठ त्यांनी दळून ठेवले होते. नवीन हरभऱ्याची डाळही आलेली होती. त्यामुळे पुरण शिजत ठेवले आणि सर्वांच्या घरी पुरणपोळीचा बेत करण्यात आला. तसेच भात, भाजी आणि पुरणपोळी करून हे सर्व जेवण केळीच्या पानावर ठेवून त्यावर तूप वाढून हा नैवेद्य पेटवलेल्या होळीला दाखवण्यात आला आणि अग्नीला अर्पण केला गेला. त्यानंतर जमलेल्या पुरुषांनी अग्निनारायणाला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि ढुंढा राक्षसिणीच्या नावे बोंबा मारण्यास सुरुवात केली. ढुंढा राक्षसीण निघून गेली. गावातील मुले सुखरूप राहू लागली. म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात पुरणपोळी घालण्याचा कुळधर्म सुरू झाला. एरंडाचे किंवा ताड, माड, आंबा असे कुठले तरी झाड ढुंढा राक्षसिणीचे प्रतीक म्हणून ठेवत ते पेटवले जाते.